फक्त एकच महत्त्वाचा उल्लेख असा करतो की कविता असेल, गाणं असेल, एकच एक विचार शेवटपर्यंत उलगडत जातो. शेवटच्या कडव्यात त्याचा क्लायमॅक्स असतो. शेवटी टाळ्या वाजवल्या किंवा शेवटी वाहवा म्हटलं तरी चालू शकते. गझलेमध्ये तसं नाही. गझलमध्ये प्रत्येक शेर हा स्वतंत्र असतो. प्रत्येक शेर हा सुभाषिताप्रमाणे वापरला जातो. प्रत्येक शेर हा स्वतंत्र आणि स्वयंभू कविता असतो. त्यामुळे तुम्ही प्रत्येक शेराच्या शेवटी जिथे ओळ आवडली, एखादा शेर आवडला, तिथे वाहवा म्हणायला, टाळ्या वाजवायला हरकत नाही. मध्ये टाळ्या वाजवायला पैसे लागत नाही किंवा टाळ्या वाजवा हा गुन्हा आहे असं आजपर्यंत जाहीर झालेलं नाही. आणि तुम्ही सहभागी आहात असं म्हणतोय, म्हणजे जेवढी आमची जबाबदारी आहे हा मुशारा फुलवणं, तेवढी तुमचीसुद्धा जबाबदारी आहे. तुम्हीसुद्धा ह्या मुशाऱ्याचा एक भाग आहात. कारण तुमची दाद जशी जशी येत जाईल, तुमच्याकडून जशी जशी आम्हाला प्रेरणा मिळेल त्याची. एकच फक्त शेवटचा 2 मिनिटांचा किस्सा त्याच्यासाठी मी सांगतो की भाई पु ल देशपांडे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व ज्यांना म्हणतात, त्यांची एक अशी सवय होती की कोणी कवी जर एखादा नवीन दिसला, त्याची कविता कुठे वाचली, ते त्याला पत्र लिहायचे. सुरेश भटांची पण ती होती सोय. तर ते चौकशी करायचे, बाबा कसा आहे, काय आहे वगैरे. तर धुळ्याच्या एका कवी मित्रांचं त्यांचं असं जुळलं बरंच. आणि मग त्या कवी मित्राचं, तरुण मित्र, त्याचं लग्न ठरलं. कवी असून लग्न ठरलं हे विशेष. त्याचं लग्न झालं. त्यांनी यांना आमंत्रित केलं होतं पु ल देशपांडेंनी की भाई तुम्ही आलंच पाहिजे. त्यांना यायला काही जमलं नाही. लग्नानंतर 2 महिन्यांनी त्यांनी त्याला पत्र लिहिलं की बाबा रे, तुझ्या लग्नाला मी तुला इथूनच आशीर्वाद दिले होते. मी 2 महिन्यांनी पत्र लिहितो. याचं कारण असं आहे की एखाद्या माणसाच्या आयुष्यात जर मोठा अपघात झाला तर त्याच्यानंतर 2-1 महिन्यांनी चौकशी करायची, कसं आहे बाबा, हॉस्पिटलमध्ये काय खर्च झाला, हातपाय वगैरे बरं आहे की नाही, आता बरं चाललं ना, म्हणून तुला 2 महिन्यानंतर विचारतो तुझं कसं चाललं आहे बाळा. त्यांनी पत्र लिहिलं, भाई संसार माझा सुखी आहे कारण बायको माझी मुकी आहे. आता पु ल देशपांडे होते. त्यांनी त्याला कवितेचंच उत्तर दिलं. ते म्हणले वा वा, चांगलं आहे, तुझं माझं चांगलं जमेल म्हणे. तू लिहिलं आहे संसार माझा सुखी आहे, बायको माझी मुकी आहे. कारण बायको माझी मुकी आहे. माझ्यात आणि तुझ्यात काही विशेष फरक नाही म्हणे. माझ्या संसाराचा रंग गहिरा आहे कारण मी बहिरा आहे. तर अशा मुक्या आणि बहिऱ्यांचा संसार सुखाने चालेल हे सांगायसाठी कुठल्याही साळगावकरांची किंवा राजेंदेकरांची गरज नाही. पण तसा मुक्या बहिऱ्यांचा संसार आपल्याला करायचा नाही आहे. भांड्याला भांडं लागलं पाहिजे, भाजी चांगली झाली तिची तारीफ झाली पाहिजे, एखादा रुसवा फुगवा आला पाहिजे मध्ये. तशी आमच्या शब्दाला तुमच्याकडून लगेच दाद आली पाहिजे. त्याच्याचमुळे आपण हा संसार, हा जो प्रपंच 2 तासांचा आहे, हा आपण चांगल्या प्रकारे फुलवू शकू. ह्याच मातीतला, माझ्याप्रमाणेच ह्याच मातीतला एक कवी महाराष्ट्राला ह्या मातीने दिलेला आहे. त्याचं नाव आहे गोपाल मापारी. मोताळ्याजवळ चिंचपूर नावाचं गाव आहे. तिथला गोपाळ हा मूळचा रहिवासी आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कविता, गझल, सूत्रसंचालन या क्षेत्रात तो चालवतो. हा BSc DED झालेला आहे. MA केलेलं आहे इंग्लिशमध्ये त्यांनी. उच्च अगदी शिक्षित असा तरुण आहे. आपल्या 2 रचना तो सादर करेल. आमचा नेहमीची पद्धत अशी असते की प्रत्येक राऊंडला आम्ही 2-2 गझल घेत असतो. दुसरा राऊंड झाला किंवा नाही झाला तरी सगळे गझलकारांचे आपल्या समोर आलं पाहिजे काय आहे ते. म्हणून मी गोपालला आमंत्रित करतोय, त्यांनी आपल्या 2 रचना सादर कराव्यात. आणि पुन्हा एकदा गझल, आपल्या सुरेश भट गझल मंचाचा जो परिपाठ आहे, सुटे शेर मतला एक शेर वगैरे घ्यायला हरकत नाही, पण सुटे शेर 3 पेक्षा जास्त नसावेत, नाही तर अर्धी गझल होते त्याच्यामध्ये. गोपाल मापारी. धन्यवाद अण्णा. सुरुवात मला करायची आहे. एक मतला आणि 1-2 शेर ऐकवतो. आपली दाद येईल अशी आशा करतो की जात असला कितीही जमाना पुढे, जात असला कितीही जमाना पुढे, कोण गेले कधी गावठाणा पुढे. जात असला कितीही जमाना पुढे, कोण गेले कधी गावठाणा पुढे. त्रास खांदेकऱ्यांना नको व्हायला, त्रास खांदेकऱ्यांना नको व्हायला, जीव सोडेन मी त्या स्मशाना पुढे. धन्यवाद. आणखी एक मतला शेर ऐकतो की ही एक गोष्ट देवा तू चांगली दिली, ही एक गोष्ट देवा तू चांगली दिली, सर्वास एक दुनिया आपापली दिली. ही एक गोष्ट देवा तू चांगली दिली, सर्वास एक दुनिया आपापली दिली. मयतीत फोन माझा मी बंद ठेवला,
ही एक गोष्ट देवा तू चांगली दिली, सर्वास एक दुनिया आपापली दिली. मयतीत फोन माझा मी बंद ठेवला, एका नव्या तऱ्हेने श्रद्धांजली दिली. मयतीत फोन माझा मी बंद ठेवला, एका नव्या तऱ्हेने श्रद्धांजली दिली. आणि एक 5 शेरांची गझल ऐकवतो की हा पहिला शेरच मी लांजेवार सरांना समर्पित करतो की जीर्ण काठीचा पहारा आजही आहे. सर, जीर्ण काठीचा पहारा आजही आहे, बाप नाही पण दरारा आजही आहे. जीर्ण काठीचा पहारा आजही आहे, बाप नाही पण दरारा आजही आहे. मी तुझ्या नंतर तसे घर छान आवरले. हा मी प्रज्ञा काकूंसाठी हा मला खरं तर सादर करायचा नव्हता, पण मी तो सादर करतो की जीर्ण काठीचा पहारा आजही आहे, बाप नाही पण दरारा आजही आहे. मी तुझ्या नंतर तसे घर छान आवरले, पण मनी ध्यानी पसारा आजही आहे. मी तुझ्या नंतर तसे घर छान आवरले, पण मनी ध्यानी पसारा आजही आहे. आणि बांगड्यांचा रंग ह्या बदलेल का यंदा, बांगड्यांचा रंग ह्या बदलेल का यंदा, हात आशेवर बिचारा आजही आहे. हात आशेवर बिचारा आजही आहे. आणि माझी आई आलेली आहे म्हणून हा शेर मला आठवतो की ताप जगण्याचा जरी ती दाखवत नाही, ताप जगण्याचा जरी ती दाखवत नाही, पण तिच्या डोळ्यात पारा आजही आहे. ताप जगण्याचा जरी ती दाखवत नाही, पण तिच्या डोळ्यात पारा आजही आहे. आणि आजही रंगीत तिसरे पान पेपरचे, आजही रंगीत तिसरे पान पेपरचे, आणि चौथ्यावर शहारा आजही आहे. आजही रंगीत तिसरे पान पेपरचे, आणि चौथ्यावर शहारा आजही आहे. आणि मी अधूनमधून बुलढाणेकरांच्या भेटीला आल्याशिवाय मला करमत नाही. त्याचं कारण हा शेर मी तुम्हाला ऐकवतो की जीर्ण काठीचा पहारा आजही आहे, बाप नाही पण दरारा आजही आहे. मी जरी झालो नशापानी जगासाठी, मी जरी झालो नशापानी जगासाठी, पण तुझ्यासाठी उतारा आजही आहे. मी जरी झालो नशापानी जगासाठी, पण तुझ्यासाठी उतारा आजही आहे. जीर्ण काठीचा पहारा आजही आहे, बाप नाही पण दरारा आजही आहे. धन्यवाद. अगदी एक मतला शेर आणि 4 शेर ऐकवतो फक्त की पुरेशे श्वासही मिळतील खरोखर वाटले नव्हते, पुरेशे श्वासही मिळतील खरोखर वाटले नव्हते, मला तर जन्म मृत्यू फार अंतर वाटले नव्हते. पुरेशे श्वासही मिळतील खरोखर वाटले नव्हते, मला तर जन्म मृत्यू फार अंतर वाटले नव्हते. असे वाटायचे की डेटवर जाऊ पुन्हा आपण, असे वाटायचे की डेटवर जाऊ पुन्हा आपण, अशा होतील भेटी तारखेवर वाटले नव्हते. गझल ऐकवतो की दान जीवनाला दिले याची निशाणी सोडली, दान जीवनाला दिले याची निशाणी सोडली, वाहती दिसली नदी तर 4 नाणी सोडली. दान जीवनाला दिले याची निशाणी सोडली, वाहती दिसली नदी तर 4 नाणी सोडली, आणि सप्तकातच हिंडणाऱ्यांची घराणी सोडली. सर, सप्तकातच हिंडणाऱ्यांची घराणी सोडली, मी गळ्यातच अर्धवट कित्येक गाणी सोडली. सप्तकातच हिंडणाऱ्यांची घराणी सोडली, मी गळ्यातच अर्धवट कित्येक गाणी सोडली, आणि रोज मी कुठल्या तरी ओढीमुळे झालो खुळा, रोज मी कुठल्या तरी ओढीमुळे झालो खुळा, ओळ एखादी तरी करुणी शहाणी सोडली. रोज मी कुठल्या तरी ओढीमुळे झालो खुळा, ओळ एखादी तरी करुणी शहाणी सोडली, आणि तू कपाळावर दिली नाही जरी जागा मला. विशाल, तू कपाळावर दिली नाही जरी जागा मला, मी तुला जागा तरी लाखो ठिकाणी सोडली.
मी तुला जागा तरी लाखो ठिकाणी सोडली. आणि शेवटचा शेर आहे की सप्तकातच हिंडणाऱ्यांची घराणी सोडली, मी गळ्यातच अर्धवट कित्येक गाणी सोडली. ओढणी शेला कुणाचा राहिला विहिरी पुढे, ओढणी शेला कुणाचा राहिला विहिरी पुढे, की पुन्हा कोणीतरी अधुरी कहाणी सोडली, की पुन्हा कोणीतरी अधुरी कहाणी सोडली. दान जीवनाला दिले याची निशाणी सोडली. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही एक शेर ऐकवतो, तो बऱ्याच लोकांनी मला सांगितलं, पण तेच काय ऐकवून मी नवीन ऐकवण्याचा प्रयत्न केला. पुण्याने शिवले नामक पापाने शिवले होते, पुण्याने शिवले नामक पापाने शिवले होते, आजन्म मला जगण्याच्या व्यापाने शिवले होते, आजन्म मला जगण्याच्या व्यापाने शिवले होते. कुठलीच समीक्षा नव्हती टाकाही उसवू शकली, कुठलीच समीक्षा नव्हती टाकाही उसवू शकली, माझ्या कवितेचे कपडे बापाने शिवले होते. कुठलीच समीक्षा नव्हती टाकाही उसवू शकली, माझ्या कवितेचे कपडे बापाने शिवले होते. आणि उसनी मापे घेऊन मी मापारी झालो नाही, आजन्म मला जगण्याच्या व्यापाने शिवले होते. उसनी मापे घेऊन मी मापारी झालो नाही, जे शिवले मी ते माझ्या मापाने शिवले होते, जे शिवले मी ते माझ्या मापाने शिवले होते. खूप धन्यवाद.